श्री संत शिरोमणी नामदेव महाराज 675वी संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा। श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळ सिडको यांच्या वतीने लक्ष्मी धवल समाज मंदिर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेखर अरुण निकुंभ होते। कार्यक्रमाला माजी अध्यक्ष आणि सल्लागार मंडळातील बन्सीलाल बागुल, भागवत बोरसे, रमेश बागुल, दिलीप बिरारी, विजय भांबेरे तसेच अरुण महाले, चंद्रकांत देवधरे, विकास बोरसे, शशिकांत मांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात प्रमुख निमंत्रक म्हणून सुभाष बेंडळे कार्याध्यक्ष, रवींद्र जाधव उपाध्यक्ष, सुधाकर सोनवणे कार्यालय प्रमुख, मनोहर कापडणे हिशेब तपासणी, अजय खेरनार सचिव, बाळासाहेब खेरनार उपाध्यक्ष, दीपक कापडणीस प्रवक्ता, जयप्रकाश चव्हाण कायदेशीर सल्लागार व इतर सदस्य, पुंडलिक खेरनार, रविराज शिंपी, शैलेश जाधव, सचिन गांगुर्डे, सचिन बेंडाळे, विनोद देवघरे, अरविंद बोरसे, दिगंबर गवादे, सुरेश सोनवणे, शांताराम बाविस्कर, पंकज महाले, दीपक निकुंभ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला मंडळातर्फे पद्मा जगताप, माया चव्हाण, कल्पना खेरनार यांची सहभागाने सोहळ्याला अधिकच भक्तिपूर्ण वातावरण लाभले। सिडकोच्या दत्त चौक परिसरातील लक्ष्मी धवल समाज मंदिर, पेलिकन पार्क मागे येथे पार पडलेल्या या सोहळ्यात हरिनाम संकीर्तन, सामूहिक प्रार्थना आणि नामस्मरणाचे कार्यक्रम रंगले। परिसरात भक्तिरसाने भारावलेले वातावरण पाहायला मिळाले। श्री संत नामदेव महाराज यांच्या कार्याचा प्रेरणादायी संदेश आणि त्यांच्या जीवनातील शिस्त, निष्ठा आणि समाजसेवा यावर आधारित विचार मंच देखील उभारण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी मेहनत घेतली आहे। समाज बांधवांचा मोठा सहभाग आणि भाविकांची उपस्थिती यामुळे हा सोहळा स्मरणीय ठरला। सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ इथले अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भांबारे सर यांना आपण त्यांचे मनोगत व्यक्त करायला सांगूया। नमस्कार, जय नामदेव। दिनांक 16/7/25 बुधवार ते 23/7/25 बुधवार या दरम्यान अखंड नाम सप्ताह 675वा नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त आम्ही सिडको परिसर नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर या ठिकाणी आयोजित केला होता। या सप्ताह दरम्यान विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलं होतं। या आम्ही हा सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य, युवा मंडळाचे कार्यकर्ते, महिला सदस्य, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ आमचे सर्व समाज बांधव यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं। आज अखंड नाम सप्ताहाचा सांगता होता, त्या निमित्ताने कमीत कमी 2000 लोकांनी या ठिकाणी अन्न प्रसादाचा लाभ घेतला व खूप आनंद व्यक्त केला। असेच कार्यक्रम कायमस्वरूपी करावे असं सर्व समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले आणि भरभरून आम्हाला असा आशीर्वाद दिला आणि सांगितलं का तुम्ही कायमस्वरूपी असे कार्यक्रम आयोजित करा आणि याला आमचा कायम सपोर्ट राहील। या दरम्यान आमच्या सप्ताहाचा विशेष म्हणजे आमचा जो दिंडी सोहळा काल निघाला त्यामध्ये आमच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी संतांचा मेळा म्हणून असं एक वेशभूषा करून खूप मोठा असं पूर्ण सिडकोचं लक्ष वेधून घेईल असं आमची मार्ग होता आणि त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी रांगोळीचं सुद्धा खूप मोठं योगदान दिलं। डीजेची व्यवस्था होती, भजनी मंडळ होतं आणि पूर्ण महिलांनी वेगवेगळे प्रकारचे वेशभूषा करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यामुळे पूर्ण सिडकोमध्ये आमच्या नामदेव शिंपी समाजाचं नाव चर्चेत आहे आणि असा सोहळा सिडको परिसरात होत नाही आणि आमचा खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे। आमच्या याबद्दल आमच्या सर्व समाज बांधवांचं आम्हाला नेहमी खूप सहकार्य लाभतं आणि यापुढे लाभो अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। तर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह छान उत्साहाने पार पडला आहे। तर आपण बाळासाहेब खर्डे यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं। हॅलो, नमस्कार, जय नामदेव। मी बाळासाहेब खर्डे सिडकोतून बोलतोय। गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमच्या परिसरामध्ये श्री संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा अत्यंत मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ह्या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व लोकांचं अत्यंत मोलाचं सहाय्य मिळतं आणि सहाय्य दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। त्यामुळे
त्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार मानतो आणि असं सहकार्य परतही मिळत राहील, पुढेही मिळत राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आज आपण सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळ येथे जमलेलो आहोत. तर या कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. यांचे खजिनदार सर अभिजित सरांकडनं. तर सर, तुम्हाला या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा कशी प्रकारे तुम्ही सादर केली ते तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव अभिजित धटिंगन. मी सिडको परिसर नामदेव शिंपी समाजाचा खजिनदार म्हणून बोलतो. 2025 साली संजीवन समाधी सोहळा 675वा नामदेव महाराजांचा छानरित्या सादर करण्यात आला. 16 तारीख ते 23 तारखेपर्यंत हा 8 दिवसाचा प्रोग्राम होता. इथे सकाळी काकडा भजन असेल, त्यानंतर गाथा पारायण असेल, तसेच दुपारी महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे भजनी मंडळाचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होता 7 ते 9. आणि त्यानंतर दोन्ही टाइम महाप्रसाद होता. व तसंच या शिंपी समाजाच्या सगळे सभासद असतील, आमचे अध्यक्ष असतील, पूर्ण कमिटी मेंबर, यासाठी पूर्ण कार्यकारी मंडळी आमची अथक प्रयत्न करत होती गेल्या 6 महिन्यापासून. याचा यशस्वी जो पुरस्कार असेल तो पूर्ण आमच्या समाज बांधवांना आहे. तसं आमचे अध्यक्ष जे आहे ज्ञानेश्वर भंबारे यांना जातो. तर यामध्ये आज संजीवन समाजाचा सांगता होता, सांगत सोहळा होता. तर यामध्ये आज कमीत कमी आज 1500 ते 2000 लोकांचा महाप्रसाद होता आणि 6 दिवस पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्याबद्दल मी समाजाचे आभार मानतो. तसेच यापुढे आम्हाला समाजातून अजून भरभराटी किंवा अजून मंदिराचं काम करायचं आहे. त्यानिमित्ताने मी समाजाला एक आवाहन करतो का फुलना फुलाची पाकळी म्हणून तरी तुम्ही समाजासाठी एक ऋणी लागता, म्हणजे तुम्ही मदत करू शकता. एवढं बोलून मी जय नामदेव. तर या कार्यक्रमाचे युवा कार्यकर्ते सागर निकम सरांना आपण मनोगत व्यक्त करायला लावूया. सर्वांना जय नामदेव, जय महाराष्ट्र. यावर्षी मागच्या वर्षापेक्षा आपण एकदम जोरात कार्यक्रम ठेवण्यात आलाय. 675वी जी नामदेव महाराजांची पुण्यतिथी सोहळा आहे त्याला सगळ्यांनी एकदम मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवून दिंडी सोहळा असो किंवा आपला बक्षीस समारंभ असो एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि यावर्षी अन्नदान सगळ्यात जास्ती केले गेले. प्रत्येक दिवशी 200 ते 500 लोकांपर्यंत आम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या दिवशी 2 ते 3000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सगळ्यांना खूप आनंदात उत्साह एकदम साजरा झालाय. त्याच्याबद्दल सगळ्या समाजाचे तसेच नगरसेवक असो, परत आमच्या इथे भरपूर लोक देणगी पण स्वरूपात देत असतात, त्यांचे पण खूप आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.